राहून गेलो मागे, आता भेटूया. आता मी निघाली आहे माझ्या शहरातून आणि वर्धेवर वाट बघत आहे 11:30 वाजता बसची. बस नाही येत आहे. चला भेटू सकाळी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज मी बोलणार आहे मराठीमध्ये. हा असणार आहे मराठी ब्लॉग माझ्या मातृभाषेमध्ये आणि मी दिसत आहे झोपलेली. चला आता व्हिडिओ तयारी केल्यानंतर आम्ही जाणार आहे, ते तुम्हाला दिसून जाईल, मी सांगून देईल नंतर. नमस्कार गाईज, माझं नाव आहे जागृती आणि मी आहे माझी सिस्टर. आजचा ब्लॉग असणार आहे माझ्या मातृभाषेमध्ये. ती आहे मराठी, मी आहे महाराष्ट्र मोदी. हा आहे माझा भाऊ, छोटा भाऊ आहे. हा मोठा भाऊ, याचं नाव आहे पार्थ, याचं नाव आहे ऋग्वेद. आणि हे आहे माझी आई आणि मावशी आणि काका आणि पप्पा समोर बसलेले आहेत. चला आता मग भेटू कोणत्या तरी स्टॉपवर, तिथे आम्हाला खायला भूक लागेल. मग भेटू नंतर, कारण की माझी स्टोरीज नाही होणार. ठीक आहे, हा व्लॉग पूर्ण बनणार आहे आणि भेटू आता डेस्टिनेशनवर. तुझी मराठी ऑडियन्स, चला भेटूया नेक्स्ट. हॅलो मित्रांनो, आम्ही आता पोचलेलो आहोत शेगाव मध्ये आणि शेगाव मध्ये आमचा चेहरा बघा गरमीनी तापलेला आहे. आम्ही आले आहे माझ्या फॅमिली सोबत. ही माझी बहीण आहे. मराठी ब्लॉग आहे हा, मराठी. ही माझी मावशी आहे. हॅलो म्हण मावशी. मावशी हॅलो म्हण. हॅलो हॅलो हॅलो. हे माझी आई आहे. आई गरमी होऊन राहिली आहे, गरमी होत आहे. आणि हा माझा छोटा भाऊ आहे, याचं नाव आहे ऋग्वेद. अरे इंट्रोड्यूस तर मगाचीच केलं होतं. आणि हा माझा छोटा भाऊ आहे, पण मोठा दिसतो, याचं नाव आहे सर्व पार्थ. चला भेटू मग, तुम्हाला रूमवर दाखवते. आम्ही आलो आहे आनंद विहार. आता माझे पप्पा आणि काका रूम पाहायला गेले आहे. इथे आता भेटूया रूममध्ये. गाईज, आम्ही आलो होतो 3:30 वाजता आणि आता वाजलेले आहे 6:30. म्हणजे आम्ही आय डोंट नो, मी अप्रॉक्स कॅल्क्युलेट करते 2-3 तास आम्ही वाट बघितली आणि फायनली आम्हाला रूम भेटलेली आहे. माझ्या काकानी आणि पप्पानी लाईनमध्ये उभे राहून, आणि माझा भाऊ आणि माझी फॅमिली आहे इकडे तिकडे. आम्ही पोचतो आहे रूमवर आणि सगळ्यात आधी फ्रेश होतो. आणि जोपर्यंत रूम भेटत नव्हती तोपर्यंत आम्ही थोडेसे रील्स बनवून टाकतोय. अरे फायदा नाही उचलू का लोकेशनचा. चला मग भेटू या रूम मध्ये. ठीक आहे, तुम्हाला ट्रॉली दाखवते ज्याच्यात आमचं सामान जात आहे. हा सकाळपासूनची तयारी आहे ही. ठीक आहे, 7 वाजता. मित्रांनो, आता चांगली तयारी करून आम्ही निघालो आहे माऊलीचे दर्शन करायला. शेगावला आलेलो आहे आम्ही आणि फ्रेश झालेलो आहे. छान आंघोळ केली आहे. माझे पप्पा आणि मग काका वाट बघत आहे आणि आम्हाला शिव्या भेटत आहे लेट झालाय म्हणून. चला भेटू आता माऊलीच्या मंदिरात. चला भेटू माऊलीच्या मंदिरात. चला मित्रांनो, आम्ही आलेलो आहो माऊलीच्या दर्शनाला. तर पोचलो आहो आम्ही इथे मंदिराच्या परिसरात. तर भेटू आता मंदिरात. माझा फोन मधातच बंद पडलेला आहे. श्री मंदिर भक्ती निवास उलकडे पोचलो माऊलीच्या मंदिरात.
गर्दी गर्दी चलो टनल. आम्ही राहून गेलो मागे. आता मी लावली आणि माझी बहीण. माझी काय कर पप्पा इकडे बघा इकडे. अरे हाय करा याच्यात. चला चला. आम्ही झोपतो आहे. छान आता हातपाय धुतलेले आहे आणि आता झोपायची वेळ झाली आणि हे उन्हामुळे माझे डोळे सावळे. चला माझा अवतार तुम्हाला दाखवेल ना तर तुम्ही मला वाव किती सुंदर दिसतेस इतकी थकल्यावरही. माझी बहीण आपले पोस्ट टाकून राहिलेली आणि मी माझ्या फोन मध्ये आतापर्यंत एक पोस्ट फक्त फोटो काढले ते बघितले सुद्धा नाही आहे. बघा माझी मराठी मराठीमध्ये बोलायचं जसं इंग्लिशची टोन वापरायची नाही. चला मग आता माझं आमची रूम आम्ही दाखवणार होतो बट एंट्री केल्याबरोबर इतक्या गरमीने आम्ही पिसाळलेलो होतो ना तर सिद्धा आलो आणि इकडे तिकडे नाही मग चांगल्याने ठेवलंय आम्ही आमचे बॅग्स आणि मग फटाफट आम्ही आंघोळ केली अँड मग रूमचा हाल. आता मला असं वाटते की आम्ही जेव्हा रूममधून निघू तेव्हाच तुम्हाला दाखवणं बेटर राहील कारण की आम्ही आता मग बघा आता तुम्ही इथे प्रसाद आहे याच्यामध्ये गजानन महाराजला आम्ही तिथे मंदिरात प्रसाद काय म्हणतात त्याला हिंदीमध्ये म्हणतात माहित नाही मला. ही ते बॅग आहे. मी घातलेले आहे शॉर्ट्सच्या विना मी जगू नाही शकत कारण की आय एम व्हेरी कम्फर्टेबल इन शॉर्ट्स. अरे हा ना मराठी ब्लॉग आहे पण थोडं इंग्लिश बोलणं पण गरजेचं आहे ना कारण की इंग्लिश इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि तुम्हाला दाखवते इकडे बघा पसारा. हे कपडे वाहू घातलेले आहे आणि इकडे पण पसारा आहे आणि तुम्हाला माझी आई आणि माझी मावशी झोपलेली आहे. इकडे माझी आई आहे आणि इकडे माझी मावशी आहे. त्यांना डिस्टर्ब नाही करू आपण. आणि कपडे वाळू घातलेले आहे. आम्ही जेव्हा जाऊ ना तेव्हा दाखवू आम्ही रूम. आणि इकडून बघा खिडकी. आहा खूप सुंदर वाटत आहे इकडे खिडकीमध्ये. तुम्हाला बाहेर घेऊन जाऊ का? आता बाहेर नेते. रूम टूर ना तुम्हाला जायच्या आधीच दाखवेन मी कारण की आता रूम टूर करण्याची वेळ नाही आहे. आता वाजले आहे रात्रीचे 5. माझे केस खूप सुंदर आहेत याच्यामध्ये काही पण. माझे डोळे ते पण खूप सुंदर आहे. आता 5 वाजलेला आहे तर 5 वाजता डोळे कसे दिसणार आहे? झोप रे ना. तशी मी तर तरताजच नसते. हे बघा खाली सांभाळून माझा फोन. सगळे लोक झोपलेले आहे आणि मला पण झोपायला पाहिजे. मी आतापर्यंत माझं मेडिटेशन पण नाही केलेलं आहे. चला आता मला पटकन मेडिटेशन करून झोपायचं आहे. तर माऊली इथे येऊन ना तोंडात माऊली बसून गेलेला आहे. खूप सुंदर वाटतं ना माऊली ऐकायला. नाही तर मग आमच्या नागपूरमध्ये काय क्या कर रहा हे नागपूरचे लोक चांगला नाही समजू शकत. आणि इथे आल्यावर माऊली इकडे जाता का? माऊली तुम्ही काय करताय? माझ्या तोंडात ती माऊली बसलेला आहे. आता माऊली लोकांनो मित्रांनो म्हणण्यापेक्षा तुम्हाला पण माऊली म्हणते. ह्या ब्लॉगमध्ये बघता पण तुम्हाला फील होऊन जाईल की शेगावमध्ये आल्यावर कसं वाटतं.
लोक तुम्हाला माऊली माऊली म्हणतात. आहा, असं वाटतं की काय म्हणतात, गोड वाटतं ऐकायला. तर मी गच्चीवर गेली होती एकटी. तसे मला भीती कोणाची वाटत नाही, ठीक आहे, कारण की मला पाहूनच खूप लोक घाबरून जातात. इतके घाबरतात ना की कधी कधी ना दूर पळून जातात. कुठले कुठे टॉपिक नेऊन राहिलेली आहे मी. चला मग झोपूया. झोपणं खूप गरजेचं आहे, कारण की सकाळी उठून आम्हाला जायचं आहे आनंद सागर एक गार्डन आहे, ते तुम्हाला उद्या दाखवेल. अगर सुरू असेल आम्ही जाऊ तर नक्की दाखवेल. तोपर्यंत आता माऊली झोपा. गुड नाईट, शुभरात्री. झोपूया. इकडच्या रूममध्ये मेन्स माझा भाऊ, माझे दोन्ही छोटे भाऊ आहे. म्हणजे एक छोटा, सगळ्यात छोटा, एक मोठा. छोटा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा दिसतो पण आहे तो छोटा. जास्तीचीच बोलून राहिली आहे ना मी. झोप आली आहे मला, जास्ती झोपेत काही पण बोलून राहिली. माझे पप्पा आणि काका इकडच्या रूममध्ये आहे आणि इकडे लेडीज. येस, प्रिटी लेडीज. चला मग भेटूया उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय. अरे माझा हात तर घ्यावा लागेल ना. आणि हे दाखवून देते. इथे ना पाणी त्यासाठी नळ आहे, आरोचं पाणी असतं. चला मग झोपतो. मराठी आली मी नागपूरच्या लँग्वेजवर. थोडीशी गोड भाषा बोलावं लागेल ना, मी इकडे आली आहे. चला मग शुभरात्री. झोपूया. तुम्ही पण येऊन जा आतमध्ये. तुम्हाला आतापर्यंत ब्लॉग कसं वाटून राहिलेला आहे ते कमेंट्समध्ये जरूर लिहाल. हे बघा, हा बेड इथे डोकं ठेवलं आणि असं आपटलं ना माझं, म्हणून ती उशी उभी होती. आरामात झोपा. चला मग भेटूया सकाळी. केव्हाची म्हणत आहे सकाळी भेटूया. झोपण्या नाही दिली आहे मी. तुम्ही पण झोपा. अगर तुम्ही रात्री ब्लॉग बघताय ना तर लवकर झोप, पण बघूनच झोपा, ठीक आहे. चला, गुड नाईट. We are going to photo recreate. इकडे आलो आहे आम्ही नाश्ता करायला आणि आता चाललो आहे नाश्ता करायला. आता चाललो आहे आम्ही चिखलदरा. इन्स्टंट प्लॅन बनतात आमचे, इन्स्टंट. कधी पण आधीपासून प्लॅन बनलेले नसतात. तर ऑलवेज मी दिसत आहे सुंदर. आम्ही झालेलो आहे रेडी आता चिखलदऱ्याला जायला. हे बघा, आमची फॅमिली रेडी आहे. आणि आता बाय बाय माऊली लोकांना. बाय बाय शेगाव. बाय बाय आनंद विहार. भेटूया कोणत्या तरी दिवशी. आय डोंट नो कोणत्या वर्षी. मित्रांनो, आम्ही आलेलो आहो शेगाववरनं वापस आणि आता आम्ही चौघजण एका गाडीवर बसलेलो आहोत. दिसत नाहीये. हा समोरचा व्यक्ती दिसत नाहीये. काही दिसलं नाही त्याच्यात. दिसलं पुढे बसला, खाली बसली खूप नाही. आता दिसला तुम्हाला काही सामील दिसला. माझी दादा दिसून जातात. आता आम्ही चाललो आईस्क्रीम पार्टी करायला 10:30 वाजता. आम्ही दिसत नाहीये तुम्हाला. चला मग, तुम्हाला कसं वाटलं आमचा शेगावचा व्लॉग जरूर कमेंट करा. आणि तुम्ही पण नेक्स्ट टाइमला जेव्हा शेगावला जाल ना, एक गोष्ट लक्षात ठेवाल, मी दिसत नाही ना तुम्हाला आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हाच तुम्हाला तिथे हॉटेल जे आहे ना आनंद विहार, तिथे तुम्हाला राहायला भेटणार. तर मग ते कोणी पण असो, जे पण राहणार त्याचं आधार कार्ड घेऊन जाणं इम्पॉर्टंट आहे. भेटूया नंतर पुढच्या ब्लॉग मध्ये. आता तोपर्यंत शुभरात्री. एन्जॉय करा, खात राहा आणि छानपैकी झोप घेत राहा. बाय बाय. भेटूया नंतर. बाय बाय, टाटा.
गुड बाय गया.